लखलखती सोन्याची जेजुरी, तिथे नांदतो देव मल्हारी. मणिमल्लाचा संहार करणारा, भक्तांवर भंडारा उधळणारा. सोनियाच्या गडावर मल्हारी देव नांदतो, येळकोट येळकोट जय मल्हार. ओम शिवशक्ती विद्महे मार्तंड भैरवाय धीमहि, तन्नो मल्हारी प्रचोदयात. खंडेरायाच्या नावानं सांग भलं. हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि आपल्या दिवसाला पण सुरुवात झाली आहे. सकाळचे 3:15 वाजलेत आणि मी उठले होते. घरातलं सगळं काही कामावरलं, म्हणजे काय की थोड्याशा चपात्या केल्या, बटाट्याची भाजी केली, त्यानंतर घरातलं सगळं पारोसं वगैरे सगळं काढलं, देवपूजा केली. आणि जास्त लवकर उठण्याचं कारण म्हणजे आज आम्हाला जायचं होतं देवाला, आमच्या कुलदैवताला, म्हणजेच जेजुरीच्या खंडोबाला. तर त्यासाठी मी जरा लवकरच उठले होते. घरातलं सगळं काम आवरलं, थोडंसं जेवण बनवून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्या कुलदैवताला जायचं म्हटल्यानंतर आपले घरातले देव पण न्यावे लागतात. ते पण मी सगळे घेतले, डबा वगैरे सगळं काही घेतलं आणि त्यानंतर बरोबर पहाटे 5:30ला आम्ही घरातून बाहेर पडलो होतो. तर भरपूर अंधार आहे अजून बाहेर, उजाडलं नाही. उजाडायला जवळजवळ 6:30 पावणे 7ला उजाडतं. तर 5:30 सव्वा 5:30 वाजले होते. आम्ही निघालो होतो. कसं आहे, वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवताला जाऊन यावं असं म्हणतात आणि आम्हाला तर त्याच्यामुळं मग आज आम्ही चाललो होतो लवकरच. सुट्टी नव्हती आज, राजा काढली होती साहेबांनी. दादू बसला का? दिसना ना दादू हे चाड आहे तुम पुढची कुठंच झाड. दिसत नाही. दिसन दादू होय दादू. देवाला सगळे वार चालते, देवाला सगळे वार चालते. तुमचं आमचं आहे फक्त. हा, हे वार देवाचं आहे. घेतली ना? फक्त आहे ना, मान सन्मान नाही केला आपल्याला. जिथं ते करायचं ना देवाचं, ते काही नाही केलेलं. जाऊन दर्शन लय वेळा घेतलंय. काय भारी होतं बघा ना. हे होतं, पित्त होते, वरण खाल्लं. होतं ना तुरी डाळीनी. वाटलं पण वेगवेगळ्या का? हा, एसटी आल्या 4 5 कशाच्या आहेत? सालीच्या? नाही कंपनीच्या गाड्या आहेत. तर पहा, बरोबर 7:45 वाजले होते आम्हाला जेजुरीमध्ये पोहोचायला. आता इथं करा नदीवर आम्ही आलोय. इथं देवांना आंघोळ्या वगैरे घालायच्या. तर चला, तिथलं सगळं शेअर करीनच मी तुम्हाला. लांबूनच दिसतीये नदी. इथं असं म्हणतात खंडेराया दर सोमवती अमावस्याला इथं आंघोळीला येतात, म्हणजे त्यांची पालखी इथे आंघोळीला येते. दर सोमवती अमावस्या आली की देवांना इथं पालखीत आणलं जातं, आंघोळ वगैरे घातली जाते आणि परत गडावरती नेलं जातं. तर आता आम्ही पण आलोय. तर आम्ही काही आंघोळ्या वगैरे करणार नाहीत, कारण आपण घरूनच सगळं करून आलो. आता इथं फक्त आपण हातपाय तोंड धुणार आणि देवांना आंघोळ्या घालणार आणि इथं मग जे काय असेल ते तळी भांडार वगैरे ते इथं करायचं आहे.
तरुण वाटायला लागलं बरं का. खरंच हा? करायला न दिला आता खरंच हा काय टोपी घातला स्पष्ट दिसतं की नाही हा हा ना. दादा आपल्या टोपी आणतो गाडीत कपडा पाहतो ₹1 जागरण जागरण नाही होत मावशी नाही का ते काय चाललं तिथं जागरण चाललंय अजून एक बघा ना आता हे. हो द्या आता आम्हाला पण जागरण चाललं तुमच्या घरच्यासारखं होईल. वळी माणस बांधू लागली पाया हे वळी माणस बांधू चरणी लागेली देवाला आरती द्या तुम्ही आरती घ्या खाली बसा वाटी फोडा देवाच्या अंगावरती हर हर महादेव अंबाबाईचा निळा घोडा दोडा अंगावर झालं देववाडी पंढऱ्याचा बडका आनंदाचा सगळं काढून ठेव सगळं अंगावर 3 नैवेद्य घ्या ताटामध्ये 3 नैवेद्य घ्या 3 ठीक आहे बाबा 2 नैवेद्य गाडाच्या पहिल्या द्या अरे 100 201 ला ठरलंय सकाळच्या पहिले आता नाही करायचं पाहुणे 100 रुपये एका पूजेचे 200 हॅलो नमस्कार मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आलो आहे आम्ही जेजुरीमध्ये. सकाळी बरोबर 6:45 निघलो होतो घरून आणि करवर यायला आम्हाला जवळजवळ 8:15 वाजले. 8:15 वाजता आलो, तिथलं सगळं आवरलं. आता चाललो आहे मंदिरावरती दर्शन करण्यासाठी. कराच्या नदीत देवांना आंघोळ घातली, त्यानंतर मग आरती वगैरे तिथली झाली आणि आता जायचंय देवाला वरती खंडोबाला. मंडळी सगळे आले का? लय मासे आले आमच्या मागे हा कशाच्या चप्पल बिप्पल नाही लय गाण आई ग
राजाची मुलगी होती ते म्हणले मला गरीब नवरा करायचा का म्हणली होती ते कसं केलं तिने आणि ते एक पोड फुटे तिने त्याला देवाला हा. टांग्यात बसून तिथलं आमचं सगळं आवडलं. त्यानंतर आलो आम्ही गडाकडं. आता आम्हाला इथं चढायचं होतं, परंतु आम्हाला देवाचा सगळा मान सन्मान करायचा होता. त्याच्यामुळे मग इथं देवाचे कपडे, भानुमासाच्या साड्या, म्हणजे जे काही आपल्याला मान सन्मान करण्यासाठी साहित्य लागतं ना, ते सगळं काही इथं घेतलं. भंडारा घेतलं, खोबरं घेतलं, देवींच्या ओटी घेतल्या, देवाला कपडे घेतले, टोपी पंच, असं सगळं काही जे पाहिजे आपल्याला ते सगळं काही घेतलं. आणि मग त्यानंतर लागलो आम्ही गड चढायला. प्रसाद वगैरे पण घेतलं. तर आता देवाला तर बऱ्याच वेळा आलो होतो आम्ही, परंतु ना त्यावेळेस अगदी आश्चर्यचकित असं झालं. एवढ्या वेळा आम्ही पायऱ्या चढलो, पण आम्हाला खूप खरंच त्रास व्हायचा. पण ह्या वेळेस आम्ही गेलो ना, तर देव कधी आला हे कळलंच नाही. फक्त 1-2 ठिकाणी बसलो आणि खरंच लगेच म्हणजे गड आल्यासारखं वाटलं. बबलू वरती जाऊन बसला होता आणि आम्हाला आता ह्या पायऱ्या चढायच्या होत्या. तर आता इथं चढतोय अंकारे. ह्या सगळ्या पायऱ्या एकदम थाट आहेत ना, तर इथं थोडासा त्रास झाला. त्यानंतर आलो मंदिरावरती आणि इथं आल्यानंतर खरंच स्वर्गाचं जसं दर्शन होतं तसं असं इथं आल्यानंतर वाटलं. अगदी शांत, सुख जे काही असेल ना ते स्वर्ग इथं मला पाहायला मिळाला. इकडं मंदिराचं पण काम चालू होतं, त्याच्यामुळे काही जास्त म्हणजे शूट चांगलं घेता येत नव्हतं, कारण सगळीकडं काम चाललेलं आहे इथं. तर आता लागायचं आहे आम्हाला बारीला. आतलं शूट घेण्याची परवानगी नव्हती, त्याच्यामुळे आतलं शूट नाही घेतलं. दर्शन झालं, त्यानंतर बाहेर आलो आणि आता इथं परत एकदा आम्हाला तळी भंडार करायचं होतं. ह्यांनी टाकले ना दाजींनी, नाही टाकलं, मग कशाने टाकले? देवादारा टाकलं. तशी 2 झाले. घेतलं
तर पहा आमचं देवदर्शन झालं. त्यानंतर जागरण वगैरे पण केलं आम्ही छोटंसं. तिथं करतात ते गोंधळी, ते जागरण वगैरे केलं आणि त्यानंतर आता निघालो. तर हे सुंदर असं जेजुरी आहे. तुम्हाला थोडंसं जेजुरी पण दाखवली मी थोडीशी. आणि आता आलो खाली, तिथे आमची गाडी लावली होती तिथं. पहा एवढ्या उन्हात सहल अजून चालू इथं. आणि खरंच खूप ऊन वाढलंय. आणि एवढ्या उन्हात पण सहल म्हटल्यानंतर आता ह्या मुलांना वरती पायऱ्या चढून जायचं. ऊन पण झाले, जवळजवळ 11 वाजलेत. उन्हाचं घरी आम्ही गडावरती चढायला लागलो होतो 8:30 वाजता. तर आणि उतरलो 10:30 पावणे 11ला खाली उतरलो. हा तर आता ह्या टायमाला सहल आली. आणि एवढ्या उन्हात म्हणजे आता 11 वाजताच एवढं ऊन लागतंय ना भयंकर. आता सगळ्यांना झोका लागलेल्या होत्या. मग आता थोडं पुढे गेलं मग आपण जेवण वगैरे करू. मोठं बियाणं आता सोडतोय ना तिला. तर थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला एक हॉटेल चांगलं दिसलं. तिथं आम्ही थांबलो. आमच्या चपात्या भाजी होती, एक भाजी घेतली आणि मग आम्ही मस्त असं जेवण केलं. मला नावाची बाया रात्री काढते लगेच काढते. जेवण झाल्यानंतर निघालो. त्यानंतर आलो मोरगावला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. मोरगावचा मोरेश्वर. इथं पण अजिबात गर्दी नव्हती. इथं पण आमचं दर्शन लगेचच झालं, जास्त वेळ काही गेला नाही. ठीक आहे. नाही असलं किती पुन्हा म्हणतात का नाही असलं मुरक्या मुरक्या कसं असतात आम्हाला नाही ना असते असून दाखवतात. दाखवून एकदा एसी वाढवलाय दादा, मी 3 वर घेतलाय गडीभर म्हणलं. गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि निघालो घरी यायला. तर बा सकाळी बरोबर आम्ही 5:30ला घरातून बाहेर पडलो होतो. आणि येताना आम्हाला दुपारी 2 वाजले होते घरी यायला. गर्दी नसल्यामुळे आमचं तिथं पण लवकरच आवरलं आणि दर्शन पण खूप छान झालं. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.